परमेश्वराला कोणत्या नावाने साथ घालू या संभ्रमात पडू नका. कोणत्याही भाषेत आणि कोणत्याही नावाने परमेश्वराचा धावा करू शकता. मनुष्य मात्राची भाषाच नव्हे तर सगळा निसर्गही ईश्वराचे गुणगान करतो. समुद्राचा धीरगंभीर आवाज, चिमण्यांचा नाजूक चिवचिवाट, प्राण्यांचे वेगवेगळे आवाज हे जणू परमेश्वराचंच गुणगान आहे, असे विचार मांडणारे तेजस्वी संन्यासी म्हणजेच आचार्य मध्व. आचार्य मध्वांची जन्मभूमी म्हणजे कर्नाटकच्या पश्चिम किनाऱ्यावरील उडपी जवळील छोटंसं निसर्गरम्य गाव पात्रक. आई वेदवती आणि पिता नडिल्लाय नारायण भट. इसवी सन 1238च्या विजयादशमीच्या मुहूर्तावर मध्वांचा जन्म झाला. वडिलांनी नाव ठेवलं वासुदेव. छोटा वासुदेव 3 वर्षाचा होता तेव्हाची गोष्ट. त्याचे आई वडील त्याला घेऊन निळीफिरू या गावी त्यांच्या भावाकडे काही समारंभासाठी गेले होते. त्या गडबडीत छोटा वासुदेव दिसेनासा झाला. सगळ्यांनी शोधायला सुरुवात केली पण तो कुठेच दिसेना. श्रीयुत भट यांना वाटेत कोणीतरी सांगितलं की एक छोटा मुलगा कोडपूर मंदिराजवळून जात होता. वडील तिकडे धावले परंतु तिथे तो मुलगा नव्हता. मुलाला शोधत शोधत नडिल्लाय उडपीला आले. नडिल्लाय स्वतःचं इष्टदैवत असणाऱ्या अनंतेश्वराच्या मंदिरात गेले आणि छोटा वासुदेव अनंतेश्वराच्या पिंडीसमोर हात जोडून उभा असलेला दिसला. वडिलांनी डोळ्यातले अश्रू आवरत विचारलं, अरे वासुदेवा, इतक्या लांब तू एकटा आलासच कसा? त्या छोट्या मुलानं उत्तर दिलं, बाबा, मी एकटा नाही आलो काही. पहिल्यांदा कोडवरूच्या शंकर नारायणांना बघितलं, तिथून बनंजे इथल्या महालिंगेश्वराजवळ आलो आणि तिथून सरळ इथे पिंडीत विराजमान झालेल्या नारायण महादेवाला बघितलं. बाबा, या सर्व मंदिरातले देव रस्त्याने मला सोबत करत होते आणि ते स्वतःच मला रस्ता दाखवत होते. वासुदेव 7 वर्षाचा झाल्यावर त्याची मुंज केली आणि वेदांचं अध्ययन करण्यासाठी त्याला गुरुगृही पाठवण्यात आलं. त्यावेळेचे प्रसिद्ध वेदशास्त्री तोटन तिल्लाय यांच्याजवळ वासुदेवाचं अध्ययन सुरू झालं. अभ्यासाच्या वेळेस तो गुरुसमोर बसत असे पण इतर वेळी इतर शिष्यांप्रमाणे पाठांतर करत नसे. तो त्यावेळी मैदानावर खेळत असे. कधी धावण्याची शर्यत, कधी पोहण्याची. पहिला नंबर वासुदेवाचा. मल्लयुद्धात तो सर्वांना मात देई. एक दिवस गुरूंनी काहीशा रागानेच विचारलं, तुला एकदा शिकवलेलं पुन्हा वाचायची जरूरच वाटत नाही का? न वाचताच मला वाटतं तुला सर्व काही आठवतं. मी आत्तापर्यंत शिकवलेली सुक्त जरा पाठ म्हणून वाचून तर दाखव, पाहू तुझं पाठांतर. पद्मासनात बसत वासुदेवाने गुरुजींनी जेवढं शिकवलं होतं तेवढं सगळं स्पष्ट आणि खणखणीत आवाजात म्हणून दाखवलं. गुरुजीही प्रसन्न झाले आणि साहजिकच वासुदेवाचं वेदपठण आणि खेळ दोन्ही सुरू राहिलं. वयाच्या 12व्या वर्षीच मात्या पित्याची परवानगी घेऊन वासुदेवाने संन्यास घेतला आणि मग त्यांना वैदिक नाव मिळालं मध्व. मध्वाचार्य म्हणत की दुबळ्या शरीरात कुशाग्र बुद्धी राहू शकत नाही. बलवान शरीरातच केवळ प्रगल्भ बुद्धी राहू शकते. त्यांनी आपल्या शिष्यांसाठी अंग मेहनत सक्तीची केली होती. एकदा ते आपल्या शिष्यांबरोबर बद्री केदारकडे चालले होते. हिमालयातल्या घनदाट आणि निबिड अरण्यातून ते चालत होते. शिष्यांच्या डोक्यावर पूजेच्या सामानाची गाठोडी होती. एकाएकी डाकूंच्या टोळीनं त्यांना चारी बाजूने घेरलं. हातात कुऱ्हाडी घेऊन घेराव घालणाऱ्या त्या डाकूंकडे पाहून शिष्य घाबरले. परंतु आचार्य मध्व यांच्या चेहऱ्यावर हास्य होतं. आपल्या शिष्यापैकी उपेंद्र तीर्थ शिष्याला ते उद्देशून म्हणाले, उपेंद्रा, अरे बघतोस काय? ज्या हाताने तू संन्याशाचा दंड पकडला होतास त्याच हातात कुऱ्हाड पकडण्याची ताकद असायला हवी. पुढे हो. गुरूंच्या शब्दामुळे उपेंद्र तीर्थांच्या अंगात जणू शक्ती संचारली. अगदी तुफानी वेगाने तो पुढे झाला आणि डाकूंच्या हातातली कुऱ्हाड हिसकावून घेऊन त्याने त्याच्यावरच वार केला. संन्याशाचं हे शौर्य बघून, हा पराक्रम बघून आश्चर्यचकित झालेले डाकू पळून गेले. आपल्या तत्वज्ञानाच्या प्रचारासाठी त्यांनी भारतभर भ्रमण केलं. प्रवचन देऊन अनेक शिष्यांना तयार केलं. पुढच्या पिढीसाठी गीता भाष्य, ब्रह्मसूत्र निरूपण यासारखे 40 ग्रंथ लिहिले. पुरुषार्थ संपन्न जीवन जगण्याची प्रेरणा दिली.
जीवनाला त्यांनी भगवत भक्तीची जोड दिली. कर्तव्याला कधीही विसरू नका. तुमच्यापेक्षा जो अधिक दुःखी आहे त्याची सेवा करणं हे खऱ्या अर्थानं कर्तव्य आहे. परमेश्वराच्या राज्याचे तुम्ही पहिले अधिवासी आहात. लोकसेवा हाच तुमचा सरकारी कर आहे. हे जग म्हणजे परमेश्वराची अद्भुत सृष्टी आहे. परमेश्वराची श्रेष्ठता ओळखा, स्वतःतील शक्ती ओळखा आणि त्या महाशक्तीला शरण जा, अशी त्यांची शिकवण प्रसिद्ध झाली. अशा प्रकारे आचार्य मध्व यांनी आयुष्यभर निरनिराळ्या तऱ्हेनं परमेश्वराचं गुणगान केलं. आपल्या कार्यात येणाऱ्या संकटांना त्यांनी धैर्याने आणि निर्भयपणे तोंड दिलं. अशा प्रकारे 79 वर्षाचं कृतकृत्य जीवन जगल्यावर इसवी सन 1319च्या माघ शुद्ध नवमीला सर्वांचा निरोप घेत त्यांनी उत्तरेकडील बद्रीकडे प्रयाण केलं. त्यानंतर मात्र त्यांना कुणीही पाहिलेलं नाही. कहाणीचा बोध: कर्तव्याला कधीही विसरू नका. तुमच्यापेक्षा जो अधिक दुःखी आहे त्याची सेवा करणं हे खऱ्या अर्थानं कर्तव्य आहे.